सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. स्वातंत्र्य सैनिक शाहीर कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड स्मृती पुरस्कार शाहीर वसुधा कल्याणकर आणि अमरजित बाहेती यांना नुकताच प्रदान करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्तानं हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध कादंबरीकार राकेश वानखडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित करण्यात आला. 15,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड महादेव खुडे, कॉम्रेड व्ही.डी. धनवटे, कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड मीना आढाव, दत्तू तुपे, तलहा शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर कॉम्रेड कुसुमताई माधवराव गायकवाड यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करून सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी कुसुमताई माधवराव गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या शाहीर अमरजित बाहेती यांनी संध्या कल्याणकर आणि वसुधा कल्याणकर यांना हा पुरस्कार देताना विशेष आनंद होत असल्याचं यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केलं. की ज्या काळामध्ये कम्युनिस्ट चळवळ किंवा ज्याला श्रमिकांची, कष्टकऱ्यांची, शोषितांची, पीडितांची, वंचितांची चळवळ नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि अशा काळामध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय आणि म्हणून त्याचं महत्व, त्याचं मोल अत्यंत मोठं आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. दुसरी गोष्ट, ज्यांना आपण हा पुरस्कार दिला त्या आमच्या सहकारी अमरजित बाहेती, त्याचबरोबर वसुधा कल्याणकर यांना मी पहिल्यांदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर ज्या समितीने त्यांची निवड केली ही निवड सुद्धा अत्यंत रास्त आहे असं देखील मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचं कारण आहे, आपल्याला ही गोष्ट ठाऊक आहे की आपण अशा चळवळीमधून आलेलो आहोत की ज्या चळवळीकडे कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस नाही, संसाधन नाही, अत्यंत अल्पाशी सामुग्रीवर आपण चळवळी चालवतो, आजवर चालवत आलेले. या ठिकाणी मला मी भाषण बिलकुल करणार नाही, कारण इतके चांगले भाषण झाल्यावरती आपली भाषणाची गरज नाही असं मला वाटतं. आणि म्हणून जे तुम्ही ऐकलंय ते तुम्ही सोबत घेऊन जायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. प्रथमतः ज्यांना कुसुमताई गायकवाडांच्या नावाने आज दुसरा स्मृती पुरस्कार दिला त्या दोन्ही पुरस्कारार्थी वसुधाताई कल्याणकर आणि अमरजित बाहेती यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करतो. ते अभिनंदन यासाठी पण करायचं आहे की आता आमचं आशा संघटनेचं, नगरपालिकेच्या सर्व आशाताईंचं अधिवेशन आमचं पार पाडलं. त्याच्यामध्ये नवीन पदाधिकारी निवडलेले आहेत आणि त्यांना आता ही लाल बावट्याची चळवळ ही समजून सांगण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे आणि त्याची सुरुवात या दोन्ही शहरांच्या भाषणातून आज झाली. याबद्दल मला खास त्यांचा अभिमान आहे, कारण चळवळीमध्ये हेच झालं पाहिजे, कारण सत्कार समारंभ हे चळवळीला पुढे घेऊन जायला पाहिजे. म्हणून आज त्यांनी जे काही बोलले ते खूप अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्यांचं अभिनंदन करतो. नाशिक शहरामध्ये 2000 पेक्षा अधिक घरकामदार मुख्यमंत्रीचं सुद्धा अधिवेशन आमचं पार पडलं. नाशिक शहरामध्ये बांधकाम कामगारांच्या चळवळीचं राज्याचं अधिवेशन नाशिकमध्ये झालं आणि आम्ही आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरवलेलं की आता 4 वर्ष सरकारने आपल्याला विचार करायला हवी.
दरम्यान यावेळी पुरस्कार्थी शाहीर कॉम्रेड वसुधा कल्याणकर, शाहीर अमरजित बाहेती यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीबाई फुले आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड करुणाभाई चौधरी यांचा स्मृती दिन आहे. त्यामुळे सर्वप्रथम या दोन क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन करून माझं मनोगत मी आपल्यासमोर ठेवतो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या पत्नी कुसुमताई माधवराव गायकवाड, खरं तर एवढीच त्यांची ओळख नाही, तर त्याही पलीकडे जाऊन मी म्हणेन की शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकातील त्यांचा सहभाग आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचा सहभाग ही कुसुमताईंची एक वेगळी ओळख आणि वेगळं अस्तित्व निर्माण करतो. आणि म्हणून कुसुमताईंच्या नावानं आज हा जो मला इथे पुरस्कार मिळतो आहे त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. मैत्रीण वसुधाचे मी इथे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करते. आणि अमरजितला या पुरस्कारासाठी मी पात्र समजलं आणि इतक्या चांगल्या प्रसंगी म्हणजे दोघींनी आम्ही संघटनेचं काम करत असताना खरं तर तिच्यापासूनच मी चळवळीतली गाणी ऐकत कुठेतरी प्रेरित झाले आणि आज स्वतः सोबत गाणी म्हणता पुरस्कारही सोबत घ्यायला आलो. हे सगळं नाशिकच्या आमच्या संयोजन समितीमुळे घडलं. तर सर्वप्रथम नाशिकच्या या पुरस्कार संयोजन समिती, साधनाताई आणि सर्वच कॉम्रेड्सला मी धन्यवाद देते, मनापासून धन्यवाद देते. या पुरस्काराचा स्वीकार करते. हा पुरस्कार स्वीकारत असताना प्रचंड आनंद आहे, उत्साह आहे, परंतु दोन खंत आहेत की हा पुरस्कार मिळत असताना माझे आई आणि वडील हे या जगात नाही. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉक्टर सिल्खेशा अहिरे यांनी पार पाडली. अतिथींचा तसेच आलेल्या सत्कारतींचा परिचय प्राजक्ता कापडणे यांनी करून दिला. आयटेकचे सचिव दत्तू तुपे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. जयवंत खडताले, निखिल स्वर्गे, श्याम गरुड, चारुदत्त पवार, कांचन पवार, मीना आढाव, प्राजक्ता मगर आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.